हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर बालकृष्ण सिंग, स्किन लेझर हेअर केअर एक्सपर्ट. मी गेल्या 17 ते 18 वर्षापासून नाशिकमध्ये स्किन अँड कॉस्मेटिक प्रॅक्टिस करत आहे. आज आपण बोलणार आहे की जे आपण पावसाळ्यामध्ये स्वस्त रेनकोट वापरतो त्याची तुमच्या स्किनला किंमत मोजावी लागू शकते का नाही. तर हे मी असं का बोलते, बरंच त्या काय होतं की पावसाळ्यामध्ये अनेक जण स्वस्त प्लास्टिक रेनकोट वापरतात. पाऊस थांबला तरी तो बराच वेळ अंगावर राहतो. सर, समस्या आपल्या रेनकोट मध्ये नाहीये, ते त्याच्या मटेरियल मध्ये आहे. खूपदा काय होतं, हे जे प्लास्टिक असतात त्या प्लास्टिकमुळे व्हेंटिलेशन, आपल्या बॉडीला व्हेंटिलेशन मिळत नाही. व्हेंटिलेशन न मिळाल्यामुळे काय होते, घाम, ओलावा, उष्णता त्वचावर अडकून राहते आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्या स्किनवर इचिंग, रॅशेस, फंगल इन्फेक्शन हे चालू होतं. तर व्हेंटिलेशन न मिळाल्यामुळे स्किन घामामुळे खूप अटकून राहते. खूपदा तुम्ही ऐकलं असेल की पेशंटला बॉडी ऍक्ने सुद्धा चालू होतात. हे फंगल इन्फेक्शनचा त्रास खूप वाढतो आणि हे नेहमी पावसाळ्यामध्ये हा इन्फेक्शन जास्त वाढतं. त्याच्यामुळे तुम्ही आधी चेक करा की तुमची स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे का. तर सेन्सिटिव्ह स्किन मध्ये पण अगर तुम्ही रेनकोट जास्त वेळ बॉडीवर ठेवले तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यांच्यासाठी तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की रेनकोट जेव्हा तुम्ही घेत असाल एक चांगल्या क्वालिटीचा घ्या, ब्रिथेबल रेनकोट घ्या, जेणेकरून तुमच्या स्किनला त्रास नाही होणार. आणि तुम्हाला इचिंग, खाजणं सुरू झालं असेल तर तुम्ही त्याला दुर्लक्ष करू नका. तर कधी पण रेनकोट तुम्ही चांगल्या क्वालिटीचा घ्या आणि त्याच्यात जे तुम्ही रेनकोट घालतात त्यामुळे त्याला स्वच्छ व्यवस्थित क्लीन करून त्याला वाळवूनच घाला, असं तुम्ही घालू नका. तर मला सांगायचं तात्पर्य असं आहे की जेव्हा पावसाळ्यामध्ये तुम्ही रेनकोट घालत आहे तेव्हा एक चांगल्या क्वालिटीचा, एक चांगलं ब्रिथेबल रेनकोट घ्या, जेणेकरून तुम्हाला तुमच्या स्किनची काळजी घेता येईल आणि त्यामुळे तुम्हाला हे फंगल इन्फेक्शन, स्किन एलर्जी, रॅशेस होणार. थँक्यू व्हेरी मच.